निर्यातीवरती भाष्य केलेलं आहे. नेमकं काय कोणाचं यश आणि काय कसं? हा यश अपयशाचा प्रश्न नसतो, हा माणुसकीचा प्रश्न आणि न्याय हा प्रश्न आहे. गेले 8 ते 9 महिने तुम्ही माझा ट्विटर हँडल तारखेपासून चेक करा. मी कॉमर्स मिनिस्ट्रीला गेले 8 ते 9 महिने पियुष गोयलांना सातत्याने विनंती करते की तुम्ही कांद्याचं धोरण एक काय ते नक्की ठरवा. आणि त्यानंतर माझी अनेक वेळा चर्चाही झाली, पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली, प्रश्न उत्तरातही आमचे मतभेद झाले टोकाचे. पण कांदा आणि इथेनॉलबद्दल सरकार जे सातत्याने धोरण बदलतोय त्याच्यात सरकारचं काही नुकसान होत नाही, भरडलं जात आहे सर्वसामान्य शेतकरी. आणि मी अशा म्हणजे ज्याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणतात असं शेती खात्याबद्दल या केंद्र सरकारचं धोरण आहे. आज मला सांगा, या कृषी प्रधान देशामध्ये फुल टाईम कृषी मंत्री नाही. अर्जुन मुंडाजी हे आमचे अतिशय उत्तम सहकारी आहेत, पण त्यांच्याकडे डबल चार्ज, ट्रिपल चार्ज, टेम्पररी चार्ज. आमचं म्हणणं आहे 2-3 मंत्रालय असेल आम्ही त्याचं स्वागत करू, पण आता त्यांना टेम्पररी चार्ज अर्जुन मुंडाजींना दिलेला आहे. एक कृषी प्रधान देशामध्ये फुल टाईम ॲग्रिकल्चर मिनिस्टर नाही, हे दुर्दैव आहे. आणि इथेनॉल असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, किती पिकांचं मी तुम्हाला उदाहरण देऊ ज्याच्यात सारखी पॉलिसी बदलल्यामुळे सगळ्यात नुकसान कुणाचं होतं आहे, भरडला जातोय तो सर्वसामान्य शेतकरी. आणि आम्ही सातत्याने सांगत होतो, अमोलदादांनी अनेक आंदोलनं केली, आम्ही अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललो. आमच्या सगळ्या पार्लमेंटच्या लढाईला आणि रस्त्यावरच्या लढाईला आज यश आलं आहे. तुम्ही बघाल की पार्लमेंटच्या भाषणांचं आणि रस्त्यावर विरोध करण्याची केवढी मोठी ताकद असते. आज केंद्र सरकारला आणखीन एक U-टर्न करावा लागला. हीच त्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी अन्नदात्याची ताकद आहे. लॉ अँड ऑर्डरचा गेले अनेक महिने हा या राज्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मी पार्लमेंटमध्येही आदरणीय अमित शहा साहेबांनाही या बाबतीत पार्लमेंटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे सगळं, महाराष्ट्रामध्ये जो क्राईम वाढलेला आहे, आणि क्राईम हा डेटा माझा नाही, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. पुणे, नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी क्राईम वाढलेला आहे असा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा डेटा चॅनल्स आणि वर्तमानपत्र सांगतात. हे पूर्णपणे होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे, हे सातत्याने मी बोलते. आणि जेव्हा मी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांचा राजीनामा मागते, मग मला अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते, पण लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ. तुम्ही बघताय की होम मिनिस्ट्री त्या म्हणजे देवेंद्रजींकडे आल्यापासून या राज्यामध्ये क्राईम वाढलेला आहे. हे मी म्हणत नाही आहे, चॅनल्स म्हणतात. आणि म्हणून मी पुन्हा म्हणजे अनेक वेळा मी तुमच्याच चॅनलवर बोलले, मी देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती करीन की या राज्याचा होम मिनिस्ट्री डिपार्टमेंटचं ऑडिट करायची वेळ आलेली आहे. खरं तर हा स्टेट सब्जेक्ट आहे, होम मिनिस्ट्री हा स्टेट सब्जेक्ट असतो, सेफ्टी हा स्टेट सब्जेक्ट असतो. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कार्यक्षम होम मिनिस्टर नसल्यामुळे या इथे क्राईम वाढला आहे असं चॅनल्स म्हणतात, वर्तमानपत्र म्हणतं आणि डेटा म्हणतं. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा या देशाच्या होम मिनिस्टरांना विनंती करीन की बघा महाराष्ट्रात काय चाललं आहे, याचा कोणीतरी आढावा घ्यावा. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही नोंद घ्यावी की त्यांच्या सरकारमध्ये त्यांचे जे होम मिनिस्टर आहेत त्यांचं काम आणि त्याचं ऑडिट झालं पाहिजे. सुप्रीम कोर्टात पिटिशन केली आहे तुम्ही नावाने करण्यासाठी, हिअरिंग आहे, काय खूप दुर्दैव आहे की इलेक्शन आलं की ह्यांना छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार आठवतो. पण आज हे दुर्दैव आहे. आम्हालाही अपेक्षा होती की जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तरी ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत. आणि आमची अपेक्षा होती की आज त्यांनी महाराष्ट्रात यावं, कारण का त्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. पण तो कुठल्या कारणामुळे कॅन्सल झाला आहे मला माहिती नाही. पण मग अशी एक अख्खी चर्चा आज समाजात ऐकू येते की यांना इलेक्शन आलं की छत्रपती आठवतात. तो छत्रपतींचा पुतळा आपल्याला आठवत असेल, मुंबईमध्ये तेवढा मोठा कार्यक्रम, मला वाटतं का 10 का 20 कोटी रुपये खर्च करून छत्रपतींचा जो पुतळा त्याची पूजा
जलपूजन हे 5 वर्षापूर्वी झालं होतं. त्या प्रोजेक्टचं पुढे काय झालं कुणालाही माहिती नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की छत्रपतींचं नाव आणि विचार हा फक्त इलेक्शन पुरता असतो. नंतर 4.5 पावणे 5 वर्ष हे छत्रपतींना विसरतात. तुम्ही आजही बघताय की मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा ह्याचा आपल्या आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे आजही एकही तो प्रश्न सुटलेला नाही.